नमस्कार रसिक प्रेक्षक हो, गप्पाष्टकच्या या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचं मी डॉक्टर हिमगौरी वडगावकर आणि माझी मैत्रीण प्राध्यापक डॉक्टर दीपाली जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. झाशीच्या राणीची स्मरणगाथा याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये आता आपण झाशीच्या राणीबद्दल आणि तिच्या युद्ध कौशल्याबद्दल आणि तिचं स्मरण करून तिच्याच पायवाटेनं जाणाऱ्या काही महिलांबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. दीपाली, युद्ध कौशल्य हिचं झाशीच्या राणीचं युद्ध कौशल्य ह्याच्याबाबत तू काही माहिती मला मागे एकदा बोलली होतीस माहिती, तर ती थोडीशी तू आपल्या प्रेक्षकांसाठी सांगशील का? तिच्या युद्ध कौशल्यापेक्षा गौरी मला एक साधारणतः एका पुस्तकाबद्दल बोलायचं आहे की ज्या ठिकाणी तिच्या युद्ध कौशल्यांचं रिफ्लेक्शन आपल्याला बघायला मिळतं. खरं तर हे पुस्तक जे आहे ते इसवी सन पूर्व 500 या कालखंडामध्ये एका चीनी सेनापतीनं लिहिलेलं आहे आणि ते संपूर्ण जगासमोर 1905 साली एका इंग्रज लेखकामुळे सगळ्या जगाला ते ज्ञात झालं. ह्या पुस्तकाचा अभ्यास मी PhD करत असताना केला आणि जेव्हा ते मी वाचत होते तेव्हा मला झाशीच्या राणीच्या युद्ध कौशल्यांची आठवण झाली, असं मी तुला म्हणाले होते की असा तो संदर्भ म्हणजे होता. सिमिलॅरिटी मला ती जाणवली आणि त्यावेळेस मी तुझ्याशी तेव्हा शेअर केलं होतं की गौरी, हे ज्या वेळेस मी पुस्तक वाचते तेव्हा मला झाशीची राणी आणि तिच्यावरती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा आणि या त्यांच्या युद्ध कौशल्यांचा जो प्रभाव तो कसा छान त्याच्यात रिफ्लेक्ट झालाय. आता तुम्हाही प्रेक्षकांना थोडीशी क्युरिओसिटी वाटत असेल की मी नेमक्या कोणत्या पुस्तकाबद्दल बोलतेय. तर या पुस्तकाचं नाव आहे द आर्ट ऑफ वॉर आणि याचा लेखक आहे सान त्झू. आणि हे जे पुस्तक आहे तर याच्यावरती म्हणजे त्यांनी ते सगळी जगामधलं पहिलं युद्धतंत्रांवरचं हे पुस्तक आहे आणि त्याच्यामध्ये आपण सामुराई हे जे काही चीनी सैनिक किंवा त्यांचे जे काही युद्ध कौशल्य आहे ते त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. आणि मला त्याच्या वेळेस का झाशीची राणी आठवली, कारण मल्लखांब तिच्यामध्ये जे चापल्य आणि जे विद्युल्लतेसारखी ती येत होती आणि जात होती, हे कौशल्य खूप कमी आणि जगामधल्या धुरंधर युद्धकर्त्यांमध्ये होतं. त्याच्यामध्ये एक म्हणजे आपली झाशीची राणी. आणि म्हणून मी म्हटलं ना की एक स्त्री किती विद्युल्लतेप्रमाणे लटकते, तर त्याचं कारण हे आहे. आणि या द आर्ट ऑफ वॉरमध्ये फक्त युद्ध कौशल्यच नाहीत तर तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या काही आपल्या छोट्या छोट्या लढाया आहेत त्या पण अशा युद्ध कौशल्याच्या कोणत्या प्रकारामध्ये आपण लढू शकतो याचं अत्यंत सुंदर गाईडलाईन्स आहे. म्हणजे झाशीच्या राणीचं जे काही गुण होते म्हणजे तिच्यावरचे असणारे सुसंस्कार असतील, त्यानंतर तिचं युद्ध नैपुण्य असेल, तिचा नेतृत्व गुण असेल, तिचं संघटन कौशल्य असेल, कम्युनिकेशन स्किल असेल, मोटिवेशनल स्किल होतं तिच्यामध्ये. आणि तिचं ते एक जे आपलं उदाहरण तिनं जे ठेवलं ते फक्त नाही तर ती जगली आणि त्याचं रिफ्लेक्शन होतं, म्हणून सगळे तिचे फॉलोअर झाले. आणि हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पण हे सगळे गुण असायला पाहिजेत, कारण आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे सुद्धा एक प्रकारचं प्रत्येक दिवशी असणारं एक युद्ध आहे. म्हणून हा प्रत्येक गुण प्रत्येक स्त्रीमध्ये असला तर आपण चांगल्या पद्धतीनं आयुष्य जगू शकू. म्हणून ही झाशीची राणी ही सर्वसामान्य स्त्रीसाठी सुद्धा एक स्फूर्ती देवता आहे. जशी ती क्रांतिकारकांची स्फूर्ती देवता तिला म्हटलं जातं, तशीच ती तुझ्या माझ्यासारख्या स्त्रियांची सुद्धा स्फूर्ती देवता आहे. चांगली पित्याची चांगली कन्या होती. तिनं पतीची पण चांगली अर्धांगिनी सावली होती. कारण ज्यावेळेस तिनं त्याला म्हणजे तिला सांगितलं गेलं तू सदरेवरती येऊ नकोस, ओके फाईन, तिनं त्या मर्यादेमध्ये राहून अमर्याद ती वाढली, काम केलं. आणि खरंच सांगते की याच्यामध्ये तिनं आपली एनर्जी जी आहे, त्यामुळे मी सगळ्या स्त्रियांना म्हणेन की जेव्हा तुम्हाला कुठले असे बॅरियर्स येतील तर त्या बॅरियर्सना टक्कर न देता तुम्ही कुठे जाऊन आणखीन ते तुमचे गुण वापरून स्वतःला डेव्हलप करू शकता. तर हे सुद्धा एक युद्ध कौशल्यच मला तिचं मानता येईल. बरोबर. आणि अशीच ही म्हणजे आपल्या प्रत्येक क्षणात ही राणी लक्ष्मीबाई आपल्याला म्हणजे एक प्रकारचं स्फूर्ती देते, एक प्रकारची वाट दाखवते असंच म्हणायला हरकत नाही. आपण सगळेजण कसे असतो की मळलेल्या पायवाटेनं जातो, म्हणजे सर्वसामान्य लोक ज्या पायवाटेनं गेली त्यांना आपण जातो, कारण त्या वाटा मळलेल्या असतात, त्यामुळे इथनं कुणीतरी गेलंय आणि आपल्याला विरोध नको वाटतो आणि संघर्ष करण्याचे आपण पात्रता दाखवत नाही आणि आपण त्यातनं जातो. पण तसं न जाता
या मळलेल्या पायवाटेनं न जाता वेगळ्या वाटा निवडणारी ही झाशीची राणी लक्ष्मीबाई होती, वाट निवडणारी. आणि तिच्याच पायवाटेवर नंतर अनेक स्त्रिया गेलेल्या आहेत. आणि आता आपल्याला असं वाटतं की म्हटलं जातं की 1857चं बंड म्हणजे हे फसलेलं बंड होतं, पण हे खरं तर फसलेलं बंड नव्हतं. इथे आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची पहिली ठिणगी पडली होती. वणवा झाला. आणि मग ते हळूहळू तो वणवा पेटत पेटत 90 वर्ष तो वणवा पेटायला लागली आणि त्याचं वडवानल व्हायला 1947 साल उजाडलं. पण ह्याची पहिली पायरी होती ती झाशीची राणी लक्ष्मीबाई. तर तिच्याच वाटेनं गेलेल्या अनेक क्रांतिकारक स्त्रिया पुढे होऊन गेल्या. त्यातल्या दोघींबद्दल मी तुला माहिती सांगते जी माझ्या वाचनात आली. त्यातल्या एक म्हणजे कल्पना दत्त आणि दुसऱ्या म्हणजे प्रीतीलता वड्डेदार. या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अहिंसेच्या मार्गानं न जाता त्यांनी क्रांती कार्यामध्ये प्रत्यक्ष पडून त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे एक चितगावचं शस्त्रागारावरती जो लूट झाली, ते चितगाव शस्त्रागार लूट अशाच नावाने ते इतिहासात प्रसिद्ध आहे. तर त्या लुटीमध्ये या दोघी जणी होत्या आणि मग या म्हणजे तिथून निसटल्या, पण काही क्रांतिकारकांना अटक झाली. आणि मग जेव्हा त्यांना कोर्टामध्ये हजर केलं तेव्हा मग यांनी त्या कोर्टामध्ये सुद्धा बॉम्बस्फोट घडवून आणला. आणि क्रांतिकारक काही सुटले, काही अडकले. आणि त्यानंतर मग एक युरोपियन क्लब होता. त्या क्लबमध्ये इंग्रजांचे हे सगळे जे काही मोठ्या मोठ्या पदावरचे लोक होते यांचे इथे नाच गाणी आणि ऐशो आराम आणि अनेक गोष्टी, तिथं नको असलेल्या अनेक गोष्टी चालायच्या. आणि त्या क्लबवरती एक पार्टी होती. ती पार्टी इतकी वाईट होती की प्रत्येक भारतीयाला ती बघून त्याच्या डोक्यात तिडीक आलीच पाहिजे. म्हणजे तिथं लिहिलं होतं डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. आणि म्हणून या दोघींच्या डोक्यात तो राग होता आणि म्हणून तिथे त्यांनी त्यावेळेस बॉम्बस्फोट घडवला. अनेक इंग्रज अधिकारी जखमी झाले, काही गेले, काही महिला पण इंग्रजांच्या गेल्या. आणि आतून जो गोळीबार झाला त्या गोळीबारातनं कल्पना दत्त निसटली आणि प्रीतीलता मात्र तिला गोळी लागली आणि ती पडली. पण पुन्हा झाशीच्या राणीसारखंच त्या इंग्रजांच्या हाती आपण सापडायला नको म्हणून तिनं पोटॅशियम सायनाइड खाऊन तिथं तिनं आत्महत्या केली. सूर्यासेन नावाचे एक बंगाली जे क्रांतिकारक होते त्यांच्या दलामध्ये या दोघी जणी काम करायच्या. पुढे त्यांनाही फाशी दिलं गेलं. अनन्वित छळ केला त्या सूर्यासेन यांचा, त्यांना फाशी दिलं गेलं. कल्पना दत्तला अटक झाली. पुढे तिला जन्मठेपेची शिक्षा झाली. पण तोपर्यंत 1939 साल उजाडलं होतं. आणि मग महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रयत्नानंतर तिथून कल्पना दत्त ही त्या तुरुंगातून सुटली. पुढे भारत स्वतंत्र झाला. तिनं कम्युनिस्ट पार्टी जॉईन केली. ती MLA ही होती, पण नंतर तिनं राजकारणही सोडून दिलं आणि मग तिचं ती शांत आयुष्य पुढे जगली. अशा या दोघी ह्या पण झाशीच्या राणीच्या वाटेवरनच गेल्या. आणखीन एक थोडंसं मी बोलू इच्छिते की आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोसांनी जी केली त्यावेळेस स्त्रियांना या स्वातंत्र्य युद्धामध्ये येण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी झाशीची राणी पलटण एक बटालियन त्यांची होती, ती तिच्या नावानं सुरू केली होती. त्यानंतर आत्ताच्या आपल्या सैन्यामध्ये सुद्धा डॉक्टर सीमाराव म्हणून एक आहेत, त्या कमांडोंना ट्रेनिंग देतात आणि आतापर्यंत जवळजवळ 15,000 कमांडोंना त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. 20 वर्ष त्या ह्याच्यामध्ये काम करताय. अतिशय चपळ. म्हणजे इथंही पुन्हा मलखांबाचा एक आपल्याला हे उल्लेख करावाच लागेल. अशा या डॉक्टर सीमाराव आहेत. ह्या म्हणजे इतकं चापल्य या स्त्रीकडे आहे. आणि अनेक कमांडो, त्यानंतर बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, त्यानंतर याचे सैन्यातले मोठमोठे अधिकारी, पोलिसांना प्रशिक्षण दिले. अशा अनेकांना तिनं हे ट्रेनिंग दिलेलं आहे आणि ती खूप मोठं काम करते. ती एक लेखिका आहे, चांगली दिग्दर्शिका आहे. तिनं मिसेस इंडिया म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा आपल्या इंडियाला प्रेझेंट. स्त्री किती वर्सटाईल असू शकते अशी त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन या बाबतीत तुला मला आणखी एक माहिती माझ्या वाचनात आली आहे की तिनं डेअर नावाचं एक तिचं एक हे प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये ती मुलींना प्रशिक्षण देते. म्हणजे मुलींवर अत्याचार होतात, रेप होतात, त्यानंतर त्यांचा म्हणजे वाईट बोललं जातं, त्यांचं काही त्यांना त्रास दिला जातो. तर ह्या सगळ्यांविरुद्ध लढण्यासाठी म्हणून ती मुलींना ट्रेनिंग देते. डेअर हा तिचा एक प्रोजेक्ट आहे, DARE. खूप चांगला प्रोजेक्ट आहे. अशा या सीमारावांचं खरोखरच प्रचंड कौतुक वाटतं. अनेक अवॉर्ड्सनी त्यांना सन्मानित केलंय. आणि दुसऱ्या आणखी एक मला ज्यांच्याबद्दल सांगायचंय त्या म्हणजे पहिल्या महिला एअर चीफ मार्शल
त्यांचं नाव पद्मा बंडोपाध्याय. डॉक्टर पद्मा. हा, बंडोपाध्याय ह्या ज्या आहेत यांनी एअरफोर्समध्ये काम केलेलं आहे. स्वतः त्यांनी विमानं चालवलेली आहेत. म्हणजे 1971च्या पाकिस्तान युद्धामध्ये त्यांनी स्वतः भाग घेतलेला आहे. आणि त्या म्हणजे त्यावेळेस इतर सैनिकांबरोबर बंकरमध्ये सुद्धा राहिलेले आहेत. आणि कारगिल युद्धामध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे. आणि अशाच या पद्मा बंडोपाध्यायांना आत्ता 2020 मध्ये आपले राष्ट्रपती आदरणीय रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री बहाल करण्यात आली आहे. अशा या सगळ्या महिला आहेत ना, ह्या म्हणजे आपल्यासाठी एक खूप मोठा आदर्श आहे की ज्यांच्याकडून आपण काहीतरी घेऊन आपलं आयुष्य समृद्ध करू शकतो. झाशीच्या राणीची परंपरा पुढे नेणाऱ्या या सगळ्या. आणि म्हणून ह्या झाशीच्या राणीच्या नावानं आपल्या सरकारनं 2 तिकीटं काढलेली आहेत पोस्टाची. त्यानंतर तिचा अश्वारूढ एक पुतळा, तिची समाधी आहे तिथे आहे. नंतर आपल्या मएसो महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची जी सैनिकी शाळा आहे मुलींसाठी, त्याला सुद्धा तिचं नाव दिलं गेलंय. अंदमान निकोबार मध्ये तिच्या नावाने एक राष्ट्रीय उद्यान आहे. आणि म्हणून मग त्या आपल्या ह्या पद्धतीनं आपल्या हळूहळू लक्षात पुण्यामध्ये तिचा अश्वारूढ पुतळा आहे. आणि हे आपल्याला एक प्रकारची स्फूर्ती देतात आपल्या आयुष्यात. इव्हन झलकारीबाईच्या नावानं सुद्धा आपल्या सरकारनं तिकीट काढलेलं आहे. तिच्या नावानं झाशीच्या किल्ल्यात एक संग्रहालय आहे. आणि परवा हेच आपल्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आदरणीय यांच्या हस्ते तिच्या पण एका पुतळ्याचं अनावरण झालंय नुकतंच. अशा या सगळ्या स्त्रिया आपल्या आयुष्यामध्ये त्यांना अनन्यसाधारण असं स्थान आहे की ज्यांच्याकडून आपण स्फूर्ती घेऊ शकतो. तर अशाच ह्या झाशीच्या राणीबद्दल, क्रांतिकारकांची किंवा स्वातंत्र्य संग्रामाची स्फूर्ती देवता जिला म्हटलं जातं, तिच्याबद्दल आपल्या मराठीतले कविवर्य भा. तांबे यांनी एक 4 ओळी लिहून ठेवल्यात. त्या मी तुमच्या समोर सादर करते. त्या ओळी अशा आहेत. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू 2 ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. तांबे कुलवीर श्रीती नेवाळकरांची कीर्ती, हिंदू भूध्वजा जणू जळती, मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली. रे हिंद बांधवा थांब या स्थळी, अश्रू 2 ढाळी, ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली. अशा या झाशीवालीला आम्ही दोघी परत एकदा मनापासून वंदन करतो. आणि तिचे जे स्फूर्तीचे गुण आहेत, तिची जी स्फूर्ती आहे ती तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळो अशी परमेश्वर चरणी या शिवालयाच्या सानिध्यात बसून महादेव शंकराच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. धन्यवाद. आणखी आपणा सर्वांना एक विनंती आहे की आमचं जर हे चॅनेल्स, आमचे हे एपिसोड्स आपल्या सगळ्यांना जर आवडले तर कृपया ते लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.